हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत फ्लावर मंचुरियन. त्यासाठी मी घेतलं आहे फ्लावरला साफ केलं, त्याला पाणी टाकलं आणि मीठ आणि हळद टाकून एक उकळी काढून घेतली आहे. त्यानंतर मी दुसरीकडे फ्लावरला चांगलं असं चाळणीमध्ये ठेवून त्याचं सगळं पाणी काढून घेतलं. इथे मी सगळे सॉसेस घेतले, चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस आणि ब्लॅक पेपर आणि अद्रक लसूण पेस्ट हे टाकून सगळं त्याला एकजीव करून घेतलं आहे. त्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे, कारण मी मीठ आधीसुद्धा टाकलेलं. नंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मॅगी मसाला टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे. इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यालाही त्यात टाकलं आहे. सेम जेवढा मैदा असेल तेवढंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कसं मस्त असं एकजीव झालं आहे ते. थोडंसं म्हणजे पाणी जेवढं असेल ना तेवढं ते सोकून घेईल. त्यानंतर बाजूला दुसऱ्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये मी सगळे फ्लावर सोडले. तुम्ही बघू शकता असे साईडला सोडायचे नाही तर ते असे चिटकून जातात, पण ते चिटकले तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर सुटून पण जातात. आपली भजी कशी होते असे. आणि नंतर दुसरीकडे मी ते काढून घेतलं. त्यानंतर मी दुसरीकडे त्याच कढईमध्ये त्यातलं थोडं तेल कमी केलं आणि इथे अद्रक, लसूण, मिरची टाकली, कांदा, शिमला मिरची टाकली. त्यानंतर जेवढे सॉसेस होते ते एक चम्मच सगळे मिक्स करून याच्यामध्ये टाकले आणि वरून मी कोबी टाकली. आणि कोबी कशी लगेच शिजते ना, म्हणून नंतर टाकायची. आणि त्यानंतर मी टोमॅटो सॉस टाकला आणि ब्लॅक पेपर टाकलं आहे, थोडंसं हनी टाकली आहे आणि जे मी आता कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ना त्यात पाणी मिक्स करून ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकलं आहे. आणि त्यानंतर हे शिजत आलं की ह्याच्यामध्ये मी फ्लावर टाकलेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटले प्लीज मला कॉमेंट करा. हे थोडा वेळ शिजवायचे, नंतर होईल आहे बरोबर. कोथिंबीर टाकून सर्व करू शकता. थोडे तीळ टाकायचे वरून. कसे वाटले मला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. बाय, थँक्यू.